रामकृष्ण हरी मुलींनो, जय सीताराम सगळ्यांना, जय सीताराम सगळ्यांना, सगळ्यांना जय सीताराम. बघा मी आले आपल्या स्वतःच्या घरी आणि पंखा नाही बघा वरी, काय नाही, गरमी व्हायला लागली, अंगावर घाम फुटायला लागलाय. बाहेरची साफसफाई केली आहे बघा, इथली साफसफाई केली, भाड्याने दिलं होतं घर. हे बघा सगळ्या दुपारपासून साफसफाई करायला लागली या. तिथं मला ताण लागली या, भूक लागली या, तरी पण मी म्हणलं आपल्याला एकतरी येडो करायचा या. आपल्याला येडो करायला वेळच भेटाना, काम आपल्या मागं भरपूर हे बघा. आणि मी आलेले हे लांब आलेले हे, मी लांब आलेले हे तरी म्हणलं जाऊ दे, आपल्या घरामध्ये बसून एक येडो तरी करू म्हणून मुलींनो येडो करायला लागले या. हे बघा एवढं मेहनत केलेली हे या घरासाठी. अजून एक आहे, दुसरं घर आहे, अजून एक आहे. ह्या घरासाठी एवढी मेहनत केलेली आहे मुलींनो. पण आता असं वाटतंय की आता हे बघा थोडी तिकडे जागा आहे थोडीशी, तर म्हणलं स्वतःचं जे म्हणलं जागा असताना लोकांना तर एवढी जागा भेटत नाही. देवाच्या दयाने आपल्याला थोडी जागा तरी आहे म्हणून मी म्हणलं देवा परमेश्वरा म्हणलं दिवाळीच्या नंतर म्हणलं कुठून तरी म्हणलं थोडे पैसे काढून म्हणलं हाय तिथं 2-3 रूमची जागा आहे, तर म्हणलं ते बांधकाम करते म्हणलं दिवाळीच्या नंतर. पण आता देवाची काय मर्जी आहे ते आपल्याला माहीत नाही बघा. आजचं सांगतो, कालचं सांगतो, उद्याचं सांगायला जमत नाही आपल्याला. म्हणून हे बघा मी म्हणलं आता आपल्या मनची विचार पूर्ण कधी होणार आहे, जेव्हा आपले लेकरबाळ आपल्या घरामध्ये राहायला येते तेव्हा आपल्या मनची इच्छा पूर्ण होणार आहे. मुलांनो, माता बहिणींनो, माझा येडो बघा जा, माझा येडो पण चांगला असतं या. मी पण तुमचे येडो बघत राहते या, सगळ्यांचे येडो बघते, लाईक करते, कमेंट करते. परी माझं शिक्षण नाही म्हणून मी आपलं ते मोजी पाठवते बघा. मुलींनो, तुमची गरज आहे मला, तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. मला सगळे म्हणतात तुला पैसे यायले का. बघा पैसे तर आहे बघा आज न उद्या येणारच आहेत मुलींनो, माता बहिणींनो, रामकृष्ण हरी. पैसे तर आपल्याला आज उद्या येणारच आहेत बघा. पैसे नाही येणार असं नाही आहे, पण कसं आता पैसे यायला वेळ लागणार आहे आपल्याला. आपलं तर झालेलं आहे ना, सगळं झालेलं आहे. पण कसं मी 4 महिने बंद ठेवलं होतं बघा, बंद ठेवलं होतं. माझ्यावर स्वतःवर संकट आलेलं होतं. हे बघा माझी उठून उभं राहायची ताकद पण नव्हती. पण देवा परमेश्वराने मला उठून उभा केले. हे बघा आज तुमच्या पुढं आहे, मी आज तुमच्या पुढं उभी आहे ह्या पत्र्याच्या घरामध्ये आपल्या स्वतःच्या. हे बघा मुलांना माझ्यावर एवढं संकट आलं होतं, पण मी सांगत नाही कुणाला. माझ्या हे तोंडावाटं मला काढू वाटत नाही. मग तोंडावाटं काढलं तर मी इथं मोठे निरडन. माझ्यावर एवढं मोठं संकट आलेलं होतं. आता मी नाही सांगत काय आलेलं होतं. पण मी जर सांगायला गेले तर मी हे बघा इथंच मोठ्याने रडन. आणि मी लावलेली ही कडी आणि मी इथं चक्कर बिकर आली तर मला कुणीच बघणार नाही इथं. म्हणून मी काय रडत नाही, काय नाही, मी हसी खुशी नाही इडं बनवायला लागले आणि तुमच्या पुढं सोडायला लागले या. मुलांनो, हे बघा मोठ्यांना तुम्ही सपोर्ट करताय. एखाद्या गरीब आईला सपोर्ट केला तर देव परमेश्वर तुम्हाला हे बघा सुखी तर ठेवून पर भरभरून देईल. पण तुम्ही मला लाईक कमेंट करून बघा, मला शेअर करून का बघा. तुम्हाला नंतर वाटेल की ह्या आईला आम्ही मदत केली म्हणून आमची मनची इच्छा पूर्ण झाली. तुम्हाला नंतर वाटत अहो माझे हे बघा मेहनतीचं हात आहेत, माझ्या मेहनतीचं हात आहेत आणि तेच हात तुम्हाला आशीर्वाद देत येतं, हेच हात तुम्हाला आशीर्वाद देत येतं. म्हणून हे बघा ह्या मेहनतीच्या हाताचा आशीर्वाद मी हे बघा आपल्याला देते. पण हे बघा तुम्हाला मी मुलं मानले, मुली मानले, माता बहिणी मानले, माझे भावंड मानले. म्हणून मी हे बघा तुम्हाला माझ्या लाईव्हमध्ये आशीर्वाद देत राहते या. भले कोणी वाकडं बोलू दे, अगर शिदा बोलू दे, आपल्याला कसं पण बोलू दे, आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्याला काहीच घेणं देणं नाही. म्हणून हे बघा आपण जे हे बघा मनातून कोणाला आशीर्वाद दिला तर हे बघा ते आशीर्वाद नक्कीच लागतो. आणि मी हे बघा हे आशीर्वाद मनातून देते, असं माझ्या मनामध्ये काहीच खोट नाही. मी कधी 4 शब्द वाकडे बी बोलले तरी माझ्या मनामध्ये काहीच नाही आहे. माझं मन एवढं गंगाच्या पाण्याने निर्मळ आहे ना. ते रोहिदास महाराजाची ती कहाणीच आहे ना. रोहिदास महाराजाची कहाणी आहे की मन मी चांगा तर काटवट मी गंगा. हे बघा मन चांगा असलं तर बघा ह्या काटवट मी गंगा नक्कीच येणार आहे आणि नक्कीच येते या. मला अनुभव होय, मी जाणून घेतलेलं आहे. म्हणून ह्या बघा मी परमेश्वराला, देवाला मी खूप मानते. माझ्या तोंडामध्ये रात दिवस देवाचं नामस्मरण आहे. रात दिवस मी देवाचं नाव घेते आणि हेच नाव मी तुम्हाला घ्यायला लावते. मी हेच तुम्हाला शिकवते की तुम्ही देवाला जुडा. असं नाही
असं नाही की देवाला जुडा की तुम्ही जा, ह्या देवाला जा पैसा उधळून या, त्या देवाला जा पैसा उधळून या. मी हे नाही म्हणत की तुमची मर्जी, ज्या देवाला जायचं त्या देवाला जा. पण हे बघा, आपल्या मनात श्रद्धा ठेवा, श्रद्धा ठेवा. त्या देवाला काही मागू बी नका, तुम्ही मागू बी नका. पण खरंच देवाला जा आणि देवाने येऊन पूजापाठ करा. आणि तुमच्या हे बघा, असं नाही की गेलं देवाला आणि तिकडं आजामजा करून आलं, ते करायचं नाही. तुम्हाला आजामजा करायची असलं तर तुम्ही 4 दिवसांनी कुठं जा, तुम्ही ट्रिपला जा, तिकडं जाऊन आजामजा करा. पण देवाला जाऊन देवाचंच पूर्ण करून या. देवाला जाऊन बाहेर मंदिराच्या बाहेर बिचारे गोरगरीब बसलेले असतात, पहिले त्यांना तुम्ही दान करा, काय बी दान करा. 10 रुपये करा, 5 रुपये करा, 2 रुपये करा. पण पहिलं त्या बिचाऱ्यांना दान करा आणि नंतर मंदिरमध्ये जावा. तर तुम्हाला देव प्रसन्न होईल मुलांनो, तरच तुम्हाला देव प्रसन्न होईल. असं प्रसन्न होत नाही देव, तुम्ही बाहेरच्यांना दुःखी करणार आणि आतमध्ये पूजापाठ करणार, हे असं कधीच होणार नाही. देव सगळ्यांना बघतो, जे देवाची पूजा करतो त्याला पण बघतो. देव नाही पूजा करत आणि त्याच्या मनामध्ये देव आहे, त्याला पण देव बघतो. देव सगळ्यांना बघतो. देवाने एक एक आहे बघा हिसाब लिहून ठेवलेला आहे. आपला एक एक हिसाब देवाने लिहून ठेवलेला आहे. म्हणून हे बघा, देवाला गेलात तर देवच करून या. देवाला जाऊन तिकडं मजा मारून फिरून बिरून येऊ नका आणि नंतर मंदिरला जाऊन येऊ नका, असं करू नका. कितीक तरी हे बघा, कितीक तरी मुलं, कितीक तरी मुली, कितीक तरी माता बहिणी काय करतात, सुट्ट्या पडल्या लेकरा बाळांना हे बघा, फिरायला जा ना तुम्ही मुलांनो, फिरायला जा, आजामजा करून या, हौस करून या तुमची. परी हे बघा, तुम्ही फिरायला जाऊन करा, परी देवाला जाऊन देवच करून या. तर ते देव तुम्हाला पावन बघा. तुम्ही देवाला जाणार आणि मग रस्त्यामध्ये आपलं काहीतरी इकडं जा तिकडं जा, हे हॉटेलमध्ये थांब त्या हॉटेलमध्ये थांब, हे काम करू नका मुलांनो, हे काम करू नका. हे बघा, कितीक तरी माता बहिणी, कितीक तरी मुलं आहेत, कोणाच्या घरी हे बघा काही वाईट काम झालेलं असलं तर ते त्याच्यासाठी जर गेले असले, तिथं वाईटमध्ये कोणची घटना घडलेली असली, कुणाच्या घरी कोणची घटना घडलेली असली, तुम्ही तिथं गेलात त्यांना आता काय म्हणतात त्याला, म्हणजे त्यांचं सुखदुःख वाटून तुम्ही तिथं गेलात. त्यांचं सुखदुःख वाटण्यासाठी तुम्ही तिथं गेलात तर त्यांचं सुखदुःख वाटूनच तुम्ही घरी यावं. का त्यांच्या घरी जाऊन हॉटेलमध्ये जाऊन मजा करून येऊ नका, हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून येऊ नका. ते तुम्ही त्यांच्या दुःखाला आलात ना, त्यांच्या दुःखामध्ये त्यांना सुखी करा. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ना, त्यांना सुखी करा. परी हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून येऊ नका, स्वतःवर पाप करून घेऊ नका. कितीतरी आहे बघा असे, कितीतरी माता बहिणी असू दे, कितीतरी भाऊ असू दे, कितीतरी मुली असू दे, मुलं असू दे, हे काम कधीच करायचं नाही. आपण हे बघा, कोणाच्या दुःखामध्ये आपण सुख द्यायला गेलात ना, ते सुख देऊन या, पण त्यांना दुःख देऊन येऊ नका. तुम्ही त्यांना जर कळलं ना, तुम्ही जाऊन हॉटेलमध्ये खाल्लं, तुम्ही जाऊन हॉटेलमध्ये थांबलो, तर ज्या घरी तुम्ही गेलात ना, ज्यांच्या बी काय म्हणतात त्याला, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ना, त्यांच्या घरी तुम्ही गेलात ना, तर त्यांच्या दुःखामध्ये त्यांना सपोर्ट करा, जाऊन त्यांचं दुःख वाटून घ्या. पण हॉटेलमध्ये जाऊन खाऊन येऊ नका. त्या माणसाच्या मनाला कसं वाटलं असेल की आले इथं आपल्या इथं दुःखाला सुखी करायला आणि तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाल्लं, त्या माणसाला कळलं तर कसं वाटलं असेल, तुम्ही सांगा कसं वाटत असेल की हे दुःख आमचं वाटून घ्यायला नाही आले होते. जाऊ द्या, आता पुढचं नको बोलायला, काय बोलायचं पुढचं मुलांनो, असं असतं बघा. म्हणून हे बघा, देवाला जातात तर देवच करा. परी असं देवाला जाऊन फिरायला जाऊ नका, माझं हे म्हणणं आहे. तर देव तुम्हाला पावन.
आपण तर हे बघा कुठल्या देवाधर्माला माझं इडो बघा तुम्ही, आपण कुठल्या देवाधर्माला गेलेलं नाही, काय नाही काय नाही, पण माझ्या मनामध्ये एवढा देव परमेश्वर आहे ना, तुम्हाला काय सांगू काय सांगू काय सांगू तुम्हाला. ते मारुती रायासारखी कहाणी आहे बघा माझी. मारुती राया कसा म्हणजे सामनेवाल्याला विश्वास देण्यासाठी छाती ठेवून हे करून आपलं सीता माता दाखवतात, सीताराम दाखवतात, तशी माझी गत आहे बघा मुलांनो. मला एवढं सांगता येत नाही, पण तशी माझी गत आहे, पण तुम्ही ओळखून जा मी काय म्हणते ते. असं असतं मुलांनो मुलींना. चला नमस्कार, रामकृष्ण हरी, जय सीताराम सगळ्यांना. जय सीताराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सगळ्यांचं भलं कर देवा परमेश्वरा, सगळ्यांचं भलं कर. रामकृष्ण हरी. दुखायल्याचं दुःख वाळका, सुक्याला तर सुखी असतोच हो. सुक्याला माणूस तर सुखी असतोच, सुखी माणूस सुखी असतो. पण दुख्याला माणसाला थोडं सपोर्ट करा, जे दुःखी आहे त्याला सपोर्ट करा. देव परमेश्वर तुमचं भलं करत. रामकृष्ण हरी मुलांनो. जर तुमचे हे बघा तुमचे सासरवाडे असतात मुलांना, तुमच्या सासरवाडे असतात आणि तुमच्या बहिणीच्या घरं बी असतात. तुम्ही बहिणीच्या घराला कधी विचार केलाय का? बहिणीच्या घराचा, बहिणीच्या लेकरांचा विचार केलाय कधी? कधी नाही ना. मग तुम्ही तुमच्या मेवण्यांचे, तुमच्या सासूबाईचे, तुमच्या तिकडच्या फॅमिलीचा विचार का करता एवढे? तुम्ही सांगा, का करता एवढे विचार? तुम्ही तुमच्या बहिणीचे विचार करत नाहीत, तुम्ही तुमच्या मायबापाचे विचार करत नाहीत मुलांनो मुलींनो माता बहिणींनो. मग जसं तुमच्या मायबापाची काळजी घेताय तसं त्यांच्या बी मायबापाची काळजी घ्यावा, आहे का नाही बरं? असं का करताय? भेदभाव का करताय तुम्ही? भेदभाव करू नका ना. त्या बहिणीच्या जीवाला किती अवघड वाटत असून तुम्ही सांगा. कोणची बी बहीण असेल या जगामध्ये, किती बहिणी येतात, किती भाऊ येतं. प्रत्येक भावाची मी सांगते, प्रत्येक बहिणीचं सांगते. आणि बहीण बी असली तर भावंडाची काळजी घ्यावा, आपल्या स्वतःच्या आईची काळजी घ्यावा. भले त्या भावंडाला काही करू नका, पण बोलण्याचं तरी सुख द्या. तुमच्याच्याने होत नाही ना त्यांना काय करणं, बोलण्याचं सुख द्या. बोलण्याच्या सुखामध्ये बी एवढी ताकद आहे बघा. काय घेणं देणं काय आपल्या जिंदगीला पुरत नसतं, पण बोलण्यामध्ये एवढी ताकद आहे. 4 शब्द तुम्ही सांगितले चांगले तर ती पण आपली ताकद बनती या. म्हणून बघा, जे आहे ना ते खऱ्याने वागायचं. तुम्ही भेदभाव का करताय? तुमच्या तिकडचे लोक आले तर कुठं ठोकुठं नाही करताय, आणि तुमचेच स्वतःच्या बहिणी बाळा येतात बघा मुलींनो माता बहिणींनो. प्रत्येक बहिणीची कहाणी सांगते मी, प्रत्येक भावाची कहाणी सांगते मी. असं का भेदभाव करताय तुम्ही? का करताय भेदभाव? करू नका ना भेदभाव तसा. तुम्ही स्वतःवर का कर्मचं असं वाईट बनवून घेताय? नका ना घेऊ. रामकृष्ण हरी मुलांनो. मला काही जास्त बोलायचं नाही आहे. मला हे आपल्या पत्राच्या घरचं सांगायचं होतं, पण हे काय बोलत माझ्या तोंडात निघालं ते मी बोलून गेले. कोणी आपल्याने बघितला तर त्याच्या मनाला ठसू ठसलं तर आपल्यासाठी थोडं बोलले, मी साऱ्या जगासाठी बोलले. जगातल्या माता बहिणी येतात, जगातले भाऊ येतात, जगातले बहिणी येतात, जगातले सगळं गणगोत असतं. सगळ्यासाठी माणूस आता युट्यूबवर येडं असंच बोलावं लागते ना, म्हणजे मग कसं एक दुसऱ्यांना समजत असते. आपल्यासाठी नाही बोललेले माता बहिणींनो, मी माझ्या भावंडाईनो आपल्यासाठी नाही बोललेले. मी प्रत्येक माता बहिणीसाठी बोललेले, प्रत्येक आईसाठी बोललेले, आपल्यासाठी नाही. असं तुम्ही वाईट मानून घेऊ नका. आता माझ्या ध्यानात आले, मी बोलायच्या नंतर ध्यानात आलं. म्हणलं आपल्याने कोणी व्हिडिओ बघितला तर 1 करून 2 सांगते, 2 करून 4 सांगते, 4 करून 8 सांगतात. म्हणून शिने आपण तर कोणापाशी काय बोलत नाही आहे. पण हे जगातल्या माता बहिणीचं सांगते, जगातल्या भावबंधाचं सांगते, जगातल्या बहिणींचं सांगते. मी आपल्याबद्दल कोणाबद्दल नाही बोललेलं, मला माफ करा. नाही तर तुम्ही गैरसमज करून घेतात. गैरसमज करून घेत जाऊ नका, गैरसमज करून घेत जाऊ नका एकतर. आणि मी तर कशी आहे आपल्याला बी माहिती आहे, आणि युट्यूबमध्ये माहीत पडलं मी कशी आहे. मी भोळीसाळी तुमची आई आहे, भोळीसाळी मी तुमची बहीण आहे. चुकलं हुकलं माझ्या माता बहिणीनं, भावाईनं, माझ्या भावंडाईनं मला माफ करा. बघणार असून कोणी ते बी मला माफ करा. नमस्कार सगळ्यांना.
मी एक पत्र्याच्या घराचा व्हिडिओ करणार होते होतं, मी दुसरंच बसले बोलत. पत्र्याच्या घरामध्ये मी म्हणत होते की नाही का, मी एवढं घर चांगलं केलं बघा, पत्र्याचं घर एवढं घर चांगलं केलं मी. आणि आता बघा आपल्या मुलांना म्हणलं इथं राहायला या म्हणलं होतं महागल्ली 2 महिन्यापूर्वी. पण इथे पत्र्याचं घर आहे म्हणजे पत्रे आहेत ना वरी, म्हणून त्यांना गरमी एवढी सैन नाही होणार. का तर आता लई दिवस झालं लहानपणापासून सलापाच्या घरात राहतात. भले भाड्याने राहतो आम्ही, पण सलापाच्या घरात राहतात ना. आणि ते दुसरे लहान लहान लेकरं बी असं त्यांना काही पत्र्याचं माहीत नाही. आणि उगं लेकरं गरमीनं हे होते म्हणून शिने बघा म्हणलं जाऊ दे, दिवाळीच्या नंतर आपण देवाच्या दयाने देवाने आपल्याला हाती धरलं, आला कुठून पैसा पाणी, तर म्हणलं आपले तिकडं आहे थोडीशी जागा, तर त्याचं आपलं 2-3 रूमा 2 भावांना बांधून देते म्हणलं. परी सलाब टाकते वरी काय टाकणार नाही, काय नाही, मी नुसतं सलाब करते. आणि आपलं 4 भिंती करून आपलं 2 दरवाजा करून, एक भाऊ तिकडून राहीन, एक भाऊ इकडून राहीन, असं करणार आहे बघा. माझ्या मनची इच्छा माझी तेवढी पूर्ण आहे करणार आहे मी. आपल्याकडं काही जास्तची अपेक्षा नाही मुलांना, माझी जास्त अपेक्षा नाही, मी कशाला खोटं सांगू. पण मी पण बघा माझी मी हप्ता फेडन. ह्या बघा हे आहे घर इकडचं, तर इकडचं भाडं मी ते बँकेला हप्ता देईन बघा. रामकृष्णारी मला आशीर्वाद द्या सगळेजण, मुलांनो मुलींनो माता बहिणींनो सगळेजण मला आशीर्वाद द्या. सगळेजण मला सपोर्ट करा. कोणी पण विचारते मला तुला पैसे भेटायले का, मग कशाला एवढं करते, तुला पैसे नाही भेटायले कशाला मगरमारी करते. मी म्हणते हळूहळू होईल हळूहळू होईल म्हणलं, माझं बी होईल. माझे काय आष्टिंग नाही येडोमध्ये, माझं काहीच नाही माझं येडोमध्ये, मग कसं माझं येडो लवकर होईल. तरी पण म्हणलं माझं मोनो झालेलं आहे, तर म्हणलं डॉलर पण जमा होत होते आणि अजून सुपर पण मला होत होतं. पण सुपर माझं बंद झाले. म्हणजे सुपर करण्यासाठी बघा यूट्यूबचे तुम्ही काहीतरी माझं सुपरचं चालू करा. माझे मग कोणी डॉलर तर मला पाठवून माझं पेमेंट माझं पटापटा चालू होईल, माझा 2 पैसे भेटतील. मग माझ्या पाहुणे रावण्यांना मी पण म्हणू ना, मी असे हातात पैसे धरण म्हणून या बघा हे मला पैसे भेटले बघा, मला पैसे भेटले. मी सगळ्यांना सांगन, आपल्या यूट्यूबमधल्या माता बहिणीला सांगन, माझ्या भावंडांना माझ्या पोरीवाल्यांना मी सांगन की मला पैसे भेटले. म्हणजे मी इडवच बनवत असा, मी इडव बनवून पैशाचा. भले आपल्याला किती बी भेटू जा, 1000 भेटू, 2000 भेटू, 4000 भेटू, 8000 भेटू, 12000 भेटू, मी असे हातात धरण आणि इडो एवढा खुशीनं करण ना मी इडो. मुलांनो माता बहिणींनो मला माफ करा, मी जास्त बोलले, मोठा इडो झालाय. नमस्कार सगळ्यांना, हाय सगळ्यांना. आता मला इडो चालू करायचा आहे, मलाच बंद करायचा आहे मुलींनो. रामकृष्ण हरी. पत्र्याचं घर माझं बघितलं का, तुमच्या आईचं आहे.